आज झाला तुझा शहाणपणा. शेवटचं सांगतोय तुला, बऱ्या बोलानं चालती हो इथून, नाहीतर याचे परिणाम लय वाईट होतील. परिणामांची काळजी भित्र्यांना असते. सावी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आणि तुम्ही कशाला धमक्या देण्यात वेळ वाया घालवताय? तुम्हाला जे काय करायचंय ना ते डायरेक्ट करा. बघू काय परिणाम होतोय. मी तयार आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. धैर्य काय करताय तुम्ही? अहो धैर्य, धैर्य सोडा. धैर्य मी सांगितलं ना सोडा. सरक. धैर्य काय करताय तुम्ही? अहो असं करू नका. लय शानी समजते ना स्वतःला. काही झालं तरी ही सावी माघार घेणार नाही, हेच सिद्ध करायचंय ना तुला. केवळ प्रेमानं समजून सांगितलं तरी सुद्धा. प्रेमानं? मुजुमदार, तुमच्या तोंडून चुकून हा शब्द आला का? नाही नाही, तुम्हाला शोभत नाही ना म्हणून विचारलं. मी तुझ्याशी जेवढं धीरानं वागलोय ना त्यालाच प्रेम समज, नाहीतर मी तुझ्याकडे बघावं एवढी लायकी सुद्धा नाहीये तुझी. वा, म्हणजे दुसऱ्यांच्या जागा खोटं बोलून लुटणाऱ्यांनी लायकीविषयी न बोललेलंच बरं आहे. ए, डोक्यात जाऊ नको हं माझ्या. अहो मी कुणाच्या डोक्यात जात नाहीये ना कुठंच जात नाहीये. अहो मी इथंच आहे. असं नाही, बघूया की मग. डोक्यावर छप्पर नसताना किती वेळ थांबतेस इथं? का तुम्ही पण पावसा पाण्याचं माझ्या घरासमोर थांबलाच होतं. त्यावेळी तुमच्या अहंकाराने आणि स्वार्थाने तुम्हाला बळ दिले. तसंच आज मला माझ्या स्वाभिमानानं बळ दे. जोवर तुम्ही स्वतःहून मला घरात घेऊन जात नाही तोवर मी इथून हलणार नाही. ठीक आहे, मी पण बघतो किती वेळ थांबतेस इथं. कशाला स्वतःचा अंत बघते? जा ना निघून. हे बघ, तू कितीही प्रयत्न केले, इथे ठाण मांडून बसलीस ना तरी तुला मुजुमदारांच्या घरात एंट्री नाही. बाऊरावांची नाते मी. इतक्या सहजासहजी हार नाही म्हणणार मी सासूबाई. मी सासू नाहीये तुझी, आणि या घराशी तुझा काही एक संबंध नाहीये. असं बोलून संबंध तोडता येत नाही सासूबाई.
भाऊ कायम म्हणायचे, किती बी संकट आलं तरी आपल्यावरनं आभाळाचं छप्पर आणि जमिनीचं अंथरूण कुणी काढून घेऊ शकत नाही. या मजुमदारांना दिवसा तारं तोडायला लावायचे असतील तर आजची रात्र ताऱ्यांसंग काढायला लागल. ही सावी एवढ्या रातच्याला एकटी बाहेर कशी राहील? त्या धैर्यांचा पण चिडल्याचा आवाज आला मागणं. काय करू? केतन, केतन, अरे केतन, केतन, अगं काय? ऐक की जरा, कधीपासून हाका मारायला लागले? तुला ऐकायला येते वय? अरे अरे सावी एकटी आहे तिथं. तुला काही सर सुद्धा आहे की नाही तिचं? हे बघा, ही अथर्व नाईकचं घर हेच का? हा, काय ना? नमस्कार. मी रमेश, आदर्श महाविद्यालयात पिऊन आहे. बोला की. अथर्वच्या आईने अथर्वचा शाळेचा दाखला द्यायला सांगितलाय, तो देण्यासाठी आलो. काय? एक विचारू सर, तुम्ही अथर्वला शाळेतून मधूनच काढताय, तुमची बदली वगैरे झाली आहे का सर? नाही, बदली वगैरे असं काही नाही. मुख्याध्यापक सरांनी मला एक निरोप द्यायला सांगितलाय. तर तुम्ही असं मधूनच अथर्वला दुसऱ्या शाळेत घातलं तर त्याच्यासाठी खूप अवघड असेल. त्याचे जुने वर्गमित्र, शिक्षक हे सर्व सोडून जाणं त्याच्यासाठी खूप अवघड असतं. त्यामुळे काही महत्वाचं टाळता न येण्यासारखं कारण नसेल, त्याला शाळेतून न काढलेलंच चांगलं आहे, असं मला सरांनी सांगायला सांगितलंय. माझं सांगणं हे काम होतं. चला, मी येतो. अरे देवा, हे काय नवीन? केतन, अरे हे कसलं खुश शिरलेट दीपाच्या डोक्यात नवीन? मला टेन्शन होतं, तेच व्हायला लागले सगळं. आई, ही दीपा मला कायमचं माझ्या पोरापासून तोडते.